हॅलो फ्रेंड्स, राणी किचन डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण नाचणीचे व्हेजिटेबल थालीपीठ बनवलेले आहे. तर पाहू शकता, आणि त्यासोबत आहे डांगर भोपळ्याचं मस्त अशी भरीत बनवलेलं आहे. तर हे एवढी छान असं थालीपीठ बनतं की अगदी पौष्टिकसुद्धा असतं आणि मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे तुम्ही बनवू शकता. तर खूप सुंदर असं म्हणजे पौष्टिक असं हे थालीपीठ आपलं नाचणीचं व्हेजिटेबलचं बनतं. सर्व भाज्या आपण याच्यामध्ये घातलेल्या आहेत. तर पाहू शकता मागून पुढं. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर चला आपण रेसिपी काय आहे, कसं साहित्य घेतलेलं आहे, काय प्रमाण आहे ते पाहून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. तर छान अशा आपल्या या डिशेस इथे आपल्या तयार होतात. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माझे पाहत राहा. थँक्यू सो मच. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण नाचणीचं व्हेजिटेबल थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे पाहून घेऊया. तर इथे घेतलेला आहे डांगर भोपळा. तर हा आपण शिजवून घेणार आहोत आणि त्याचं छान असं मॅच करून आपण त्यात घालणार आहोत. डांगर भोपळा आहे, दुधी भोपळा आहे, हे आपण किसून घेणार आहोत. गाजरसुद्धा किसून घेणार आहोत. त्यानंतर हे मी चिरून ठेवलेलं आहे कोबीची पानं आहेत. तर कोबीची पाने 1 2 3 घेतलेले आहेत. मिरच्या आहेत, अद्रक आहे आणि लसूण आहे. हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता पीठ नाचणीचं बघा, 2 वाटी पीठ आहे नाचणीचं, चाळून ठेवलेलं आहे. त्यानंतर मुगाचं एक अर्धीच्या वर वाटी आहे. तर एवढं साहित्य आपण आहे. त्यानंतर आपण मळताना तुम्हाला दुसरं साहित्य दाखवणार आहे. तर एवढं साहित्य आपण नाचणीचं थालीपीठ बनवण्यासाठी घेतलेलं आहे. तर इथे आपण आता सगळं मिश्रण करून घेऊया. तर इथे मी गाजर बारीक खिसलेला आहे, दुधी भोपळासुद्धा खिसून घेतलेला आहे. दुधी भोपळा पहा लगेच काळा पडत असतो, तर थोडंसं काळा पडलेला आहे. कांदा चिरलेला आहे, ते कोबी चिरून घेतलेला आहे आणि अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट आहे. तर आपण आता घेऊया इथे पिठं. तर इथे पाहू शकता मी हा वापरलेला आहे. आता तो मॅच बारीक करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण इथे पिठं घेऊया. तर अर्धी वाटी मोठं असं नाचणीचं पीठ आहे आणि हे मुगाचं पीठ आहे बस. आणि कोबी गाजर भोपळा. आता आपल्याला पाण्याची अजिबात गरज नाही, ह्यामध्येच आपण ते मळून घेणार आहोत. हे पेस्ट आहे. सगळा व्हेजिटेबल मस्त असं आपला नाचणीचा थालीपीठ इथे तयार होतं. आता थोडंसं मीठ घेऊया. तर आपण हा जो भोपळा आहे तो एका वाटीच्या साहाय्याने आपण बारीक करून घेऊया. हे पहा, तर हे पहा असं लगेच बारीक होतो, कारण छान असं वापरून घेतलेलं आहे. तर असं बारीक करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार. मीठ, हळद आणि हिंग. तर आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया. आता घट्ट असा गोळा मळून घेऊया आपण. तर इथे आपला घट्ट असा गोळा मळून झालेला आहे, पाहू शकता. आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया. आता एक एक गोळा असा घ्यायचा आहे आणि एका कापडावर छान असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे आपण. आता इकडे आपण असं तवा ठेवलेला आहे, पॅन ठेवलेला आहे, गॅस चालू केलेला आहे आणि आता आपण इथे थालीपीठ हे करून घेऊया. इथे पाणी घेतलेलं आहे, कापड घेतलेलं आहे. तर थोडंसं कपडा आपण पिळून घ्यायचं आहे आणि पसरून घ्यायचं आहे ह्याच्यावरती असं. आणि आता आपण एक एक असा गोळा घेऊन आपण थालीपीठ असं थापून देणार आहोत. प्रेस करत राहायचं आहे, पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असं प्रेस करत जायचं आहे. तर हे नाचणीचं थालीपीठ अगदी लहान मुलांच्यासाठी, आता टिफिनला सुद्धा लहान मुलांना पटकन काही बनवून द्यायचं म्हटलं तर पौष्टिक असे थालीपीठ तुम्ही बनवून देऊ शकता मुलांच्या डब्यासाठी. आणि पौष्टिकसुद्धा असतं, त्यामुळे असे थालीपीठ व्हेजिटेबल तुम्ही नक्कीच बनवू शकता. रात्रीचंच तयारी करून ठेवायची आणि सकाळ सकाळी असं थालीपीठ बनवून द्यायचं नाश्त्याला. तर पाहू शकता असं थालीपीठ आपल्या इथे आता तयार झालेलं आहे. तर हे पहा, आता आपण इकडे पॅन ठेवला आहे, त्याच्यावरती
असा शिंदेला घ्यायचं. तेलाचा काय आपण वापर करायचा नाही आहे. तर हे आता असं टाकून द्यायचं. तर इथे पाहू शकता थोडंसं आपलं थालीपीठ पुढं आलेलं टाकताना. तर आता आपण बाजूला केलेलं आहे आणि आता थोडंसं आपण तेल त्याच्यावरती असं घालून घ्यायचं. आता पलटी करायची आहे. ते पहा आता मंद गॅस ठेवायचा आहे, जास्त फास्ट ठेवायचा नाही आहे, तेव्हा छान असं भाजलं जाईल. तर मंद गॅसवरती एक 5 ते 10 मिनटं आपण भाजून घेऊया. इथे पाहू शकता आपलं छान असं थालीपीठ इथे तयार झालेलं आहे. पाठीमागून पुढून छान असं भाजलं गेलेलं आहे. पाहू शकता. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. हे पहा किती सुंदर झालेलं आहे. आता आपण राहिलेले करून घेऊया सर्व. नंतर आपण एका डिशमध्ये छान असं सर्व करून घेऊया. तर इथे पाहू शकता आपलं दुसरं पण थालीपीठ छान असं तयार झालेलं आहे. पाहू शकता किती सुंदर असं झालेलं आहे. हे पहा. तर मस्त असं हे थालीपीठ आपलं क्रिस्पी आणि कुरकुरीतसुद्धा लागते. हे छान असं वाटतं खाताना. तुम्ही त्याच्याबरोबर भाजी नसेल किंवा काहीही सुद्धा नसेल तर तुम्ही असंही खाल्लं तरी तूप टाकून थोडंसं वरती तरी चालू शकतं. तरी एवढं हे अमेझिंग असं थालीपीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. गॅस आपण बारीक केलेला आहे. तर असे छान असे आपले इथे थालीपीठ तयार झालेले आहे. आता त्यासोबत मी बनवलेले आहे इथे भरीत बनवलेले आहे. तर हे डांगर भोपळ्याचंच आपण भरीत बनवलेलं आहे. तर हे सुद्धा छान असं अमेझिंग झालेलं आहे. तर असे आपले छान अशा डिशेस इथे बनलेले आहेत नाचणीचं व्हेजिटेबल थालीपीठ. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नक्कीच तुम्ही अशा रेसिपी करून खा. तर आपलं हे चॅनेल नवीनच आहे त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझ्या छान छान रेसिपी येत जातील आणि तुम्ही पाहत राहा. आणि तुम्ही कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी आवडतात का नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर चला भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओस. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू सो मच.